तर डिस्रप्शन इज अ न्यू नॉर्मल. बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. जॉब गेला कुठल्याही कारणाने तर पहिल्या 7 दिवसात त्यांनी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या आवर्जून टाळायला पाहिजेत? सगळ्यात पहिल्यांदा परत आल्यावर हे बघितलं की माझ्या बँकेमध्ये बॅलन्स किती आहे आणि त्या बँक बॅलन्सवर मी किती दिवस तग धरू शकतो. वेन यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट टू गेट, व्हॉट यू गेट इज अन एक्सपिरियन्स अँड यू हॅव टू लर्न फ्रॉम दॅट एक्सपिरियन्स. 1 वर्षाचे पुरतील एवढे पैशापेक्षा तुम्ही 5 वर्ष मी कसं तग धरू शकेल एवढी फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला करणं आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स यू शुड कॉम्प्लिमेंट दॅट स्किल, नॉट कॉम्पीट विथ द स्किल. यू शुड नो व्हॉट इज युअर सेकंड प्रोफेशन. मी माझ्या जॉबशिवाय अजून काय करू शकतो. कंटिन्यू लाईफ ॲज इफ नथिंग हॅज हॅपन टू यू. इट इज डिफिकल्ट बट यू हॅव टू. आज आपण सगळेच जण कुठेतरी करिअर, नोकरी आणि पैशाच्या मागे धावत आहोत. पण एक प्रश्न आपण स्वतःलाही विचारायला कचरतो, घाबरतो. तो म्हणजे उद्या काही कारणांमुळे ही आज जी आपली नोकरी आहे ती गेली किंवा व्यवसाय असेल आणि तो जर मंदावला तर काय? हा प्रश्नच आपण स्वतःला विचारत नाही, कारण त्यानंतरचं उत्तर काय आहे हे आपल्यालाही माहिती नसतं आणि त्यातूनच मग अनेक जण हा टोकाचा निर्णय घेतात. पण दुसरीकडे काही जण असेही असतात जे जाणीवपूर्वक रिस्क घेतात, नोकरी सोडतात किंवा करिअरमध्ये चेंज करतात आणि पुन्हा उभे राहतात. आज आपल्यासोबत असेच एक गेस्ट आहेत. आपण स्वागत करूया CS ICWA LLB सुनील देशमुख सरांचं. नमस्कार. सुनील सर, मनापासून स्वागत आहे देहवानमध्ये. सुनील सरांची ओळख म्हणजे त्यांचा अनुभव आणि त्यांचं काम इतकं मोठं आहे की ते या सगळ्या डिग्री तर त्यांनी घेतलेल्याच आहेत. याशिवाय कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने त्यांना DLIT ही पदवी प्रदान केलेली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतलीच 105 वर्ष जुनी संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स. तर या संस्थेचे आशियाई कोणतेही पहिले ते अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे सुनील सर हे स्वतः नांदेडसारख्या छोट्या शहरातून आलेले आहेत आणि तिथून त्यांनी ही उत्तुंग भरारीही घेतलेली आहे, यशाची शिखरं पादाक्रांत केलेली आहेत. त्याच्यामुळेच सुनील सरांना देहवानमध्ये बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे आज एकीकडे AIचं वादळ हे घोंगावतं आहे, दुसरीकडे युद्धाचे ढगही गडद होत आहेत. त्यामुळे खरोखर आज अशी स्थिती आलेली आहे की नोकरी व्यवसायाचा भरोसा राहिलेला नाही आहे. दुसरीकडे आपल्या 30हून अधिक वर्षांच्या करिअरमध्ये सुनील सरांनी असे अनेक चढ उतार बघितलेले आहेत, अपयश पचवलेलं आहे आणि तरी ते पुन्हा उभे राहिलेले आहेत. त्यामुळेच आपल्याला सुनील सरांकडनं ही त्यांची सगळी जर्नी आणि आजचा कॉर्पोरेट विश्व नेमकं कसं आहे, त्यातल्या रिस्क कोणत्या आहेत आणि त्या कशा हँडल करायच्या, ती प्रेशर्स कशी डील करायची, या सगळ्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. सुनील सर, परत एकदा स्वागत. एक ओळख सांगायची राहिली ती म्हणजे तुम्ही लेखकही आहात आणि विदेशमुखी हे अतिशय तुमचं उत्तम पुस्तक मी नुकतंच वाचलेलं आहे. तर त्यातनंही दिसतंय कुठेतरी की मी नांदेडसारख्या शहरातनं तुमची सुरुवात झाली, आज इतकं मोठं करिअर झालेलं आहे. पण आजचं जर कॉर्पोरेट विश्व बघितलं तर नोकरी इज इक्वल टू माझं आयुष्य किंवा करिअर इज इक्वल टू माझं आयुष्य, आणि मग ते जर कुठेतरी हललं किंवा त्याला जर धक्का बसला तर माझं आयुष्य डळमळीत होईल, अशी स्थिती कुठेतरी दिसते का यूथचीच एकूण? नाही, एक तर सर्वप्रथम धन्यवाद, मला तुम्ही तुमच्या पॉडकास्टवर बोलवलं. आभारी आहे मी तुमचा. देहभान ह्या पॉडकास्टचा उद्देश आणि पर्पज हे मला अतिशय भावलेलं आहे. तुम्ही जो विचारलेला प्रश्न हा अतिशय काय म्हणतात आज रिलेव्हंट प्रश्न आहे आजच्या जगांमध्ये. आणि आपल्या पूर्ण आपण आयुष्याचा जर गोशावरा घेतला तर आपल्या आयुष्यात आपण आपला दिवस जर क्लासिफाय करायचं ठरवलं तर आपण 8 तास साधारण झोपतो सगळेजण. बरोबर. 8 तास आपण साधारण नोकरी करतो किंवा काम करतो आणि उरलेल्या 8 तासात आपण बाकीच्या सर्व गोष्टी करतो. तर आपल्या लक्षात काय राहतं? झोपलेलं आपल्या काही लक्षात राहत नाही, कारण झोपल्यानंतर पुढे काही होऊ शकत नाही. मग आपल्या लक्षात राहतं ते 8 तास जे आपण ऑफिसमध्ये व्यस्त असतो तेच आपल्या लक्षात राहतात आणि ती आपण आपली स्वतःची आयडेंटिटी म्हणून क्रिएट करायला लागतो आणि बघायला लागतो. आजच्या जगामध्ये सक्सेसची डेफिनेशन ही इतकी फ्लुईड झालेली आहे. सक्सेस इज इक्वल टू जॉब, सक्सेस इज इक्वल टू तुमचं डेझिग्नेशन, तुमच्याकडे कुठली गाडी आहे, तुझा पगार किती आहे, तुझं घर किती, ही सक्सेसची डेफिनेशन आहे. आणि आपण असं सगळं हे गृहीत धरूनच चाललेलो आहोत की हे सगळं सक्सेस जे मला मिळतं आहे ते माझ्या फक्त जॉबमुळे मिळते. आणि जॉब आयडेंटिटी ही आपण आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग अशी बनवून टाकलेली आहे. तशी आवश्यकता नाही आहे, पण समाज, आपलं कंडिशनिंग, सोशल कंडिशनिंग, कंपॅरिझन विथ अदर्स, या सगळ्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये जॉबला इतकं अनन्यसाधारण महत्त्व देतो आहे. आणि मग त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हणलं की आता आजच्या या जगामध्ये आपण व्हुका वर्ल्डमध्ये आहोत.
व्होलाटाईल, अनसर्टन, कॉम्प्लिकेटेड आणि ॲम्बिग्युअस असं हे जग आहे. एका बाजूला युद्ध चालू आहे, एका बाजूला AI चालू आहे. बऱ्याच जणांचे नोकऱ्या कंपन्या जात आहेत. मग नोकरी गेल्यानंतर माझं काय होणार किंवा काय होईल, ही जी स्थिती आहे किंवा परिस्थिती आहे, ही हाताळण्याची कॅपॅबिलिटीच राहिलेली नाही आपल्या जगामध्ये आज, आपल्याकडच्या लोकांमध्ये. आणि आपण शिकवत पण नाही लोकांना. आपण लोकांना फक्त धाव आणि पळ आणि हे अचीव कर आणि ते अचीव कर. पण तुम्ही धावताना आणि पळताना तुम्ही पडू शकता आणि पडल्यानंतर तुम्हाला उठून परत पळावं लागतं. ह्याचं ट्रेनिंग कुणी देत नाही तुम्हाला आजकाल. आणि या सगळ्यामध्ये मग काय व्हायला लागलं, ही नवीन जनरेशन पर्टिक्युलरली, माझा असा उद्देश नाही कुठल्या जनरेशनला नाव ठेवण्याचा, पण त्यांची सहनशीलता ही कमी झालेली आहे. पेशन्स इज अ व्हेरी कॉस्टली अफेअर नावडेज. मग पेशन्स कमी झालं की माणूस टोकाचे निर्णय घेणं किंवा टोकाचा विचार करणं ह्या परिस्थितीमध्ये जातो. आणि जॉब लॉस इज सीन ॲज अ आयडेंटिटी लॉस. आणि आयडेंटिटी लॉस क्रिएट्स यू इन टू अ क्रायसिस सिच्युएशन. आणि क्रायसिस सिच्युएशनमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं ह्याचं प्रशिक्षण आज आपल्याला कोणीही दिलेलं नाही. कुठल्याही शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये क्रायसिस सिच्युएशन आपण कशी हँडल करायची आपल्याला कोणी शिकवलेलं नाही. आणि या सर्वामुळे मग लोक टोकाचा निर्णय घेणे किंवा काही गोष्टी ज्या घडायला नाही पाहिजेत अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळे. खरं आहे. म्हणजे सर, आपला हा आजचा आपण आधीही बोललो पॉडकास्ट ठरवण्याचा एक मुख्य उद्देश असा होता की ती गोष्ट माझ्या मनाला खरंच खूप लागून राहिलेली आहे. म्हणजे 2-3 आठवड्यांपूर्वीची ती बातमी होती की बँगलोरमध्ये एका इंजिनियरला, तो US मध्ये होता, AIमुळे त्याचा जॉब गेला आणि गेले 6-8 महिने का वर्षभर तो प्रयत्न करत होता, त्याला मनासारखा जॉब मिळत नव्हता. या नैराश्यातनं त्याने आत्महत्या केली आणि ते बघून त्याच्या बायकोनी पण आत्महत्या केली. तर ही खूपच म्हणजे हार्डनिंग अशी न्यूज आहे. तर म्हणजे तेच होतं आहे की तुम्ही जे म्हणलात की आयडेंटिटीच ती झालेली असल्यामुळे, किंवा दुसरीकडे जर हाच विषय पुढे न्यायचा म्हणलं, फॉरेनला जायची क्रेज पूर्वी पण होती, आजही आहे. तर ही जी क्रेज आहे, मी आता तुमचंही मी पुस्तक वाचलेलं आहे, तर तुम्हालाही ती त्या तरुण वयात ती असते क्रेज. तर तुम्ही तशी 2 वेळा रिस्क घेतल्यासारखी केलीत की तुम्ही सुरुवातच आफ्रिकेत गेलात, तुम्ही युगांडा देशात तुम्ही पहिल्यांदा गेलात, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेत गेलात. तेव्हा तुम्हाला तिथले काहीच परिस्थिती माहिती नव्हती. तर तो एक्सपिरियन्स नेमका कसा होता फॉरेनमध्ये सर्वाईव्ह होण्याचा? हा फार छान प्रश्न तुम्ही मला विचारला. मराठीमध्ये एक फार सुंदर उक्ती आहे, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार. हे लहानपणी फार छान आठवून शिकलेलो. फॉरेनला जायचं, शिकायचं, मोठमोठ्या मीटिंग्समध्ये जायचं, असं एक प्रकारचं इन्स्पिरेशन मला त्या उक्तीवरनं झालं होतं. मी जेव्हा पहिल्यांदा सगळ्यात फॉरेनला जायचं ठरवलं आणि त्यावेळेस इंटरनेटचं विश्व नव्हतं. त्या काळात इंटरनेट नव्हतं. मी साधारण 1997 सालची गोष्ट करतो आहे. त्यावेळेस इंटरनेट कुठेही नव्हतं. त्याच्यामुळे मी जेव्हा मला पहिला जॉब मिळाला, टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक ॲडव्हर्टाईज मिळाली होती, मी त्याला अप्लाय केलं. त्यांनी मला मुंबईला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि मला सिलेक्ट केलं आणि सांगितलं, तुम्ही 2 महिन्यात आमच्याकडे येऊन रुजू व्हा. आता कुठला देश आहे, कुठे जायचं आहे, कसं राहायचं आहे, काय, याची कुठलीही माहिती मला मिळायला तयार नव्हती किंवा अवेलेबल नव्हती. पण मी तो डिसिजन घेतला की फॉरेनला जाणं हे एक थोडंसं काय म्हणतात त्याला, आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये एक प्रकारचा रिस्पेक्ट निर्माण होईल, हो. हा एक क्रायटेरिया होता. दुसरा क्रायटेरिया पैसे. आपण लोअर मिडल क्लासमधून आलेलो आहोत, आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. मग फॉरेनला गेल्यावर थोडे जास्त पैसे मिळतात भारतापेक्षा, हा एक तिसरा क्रायटेरिया आहे. दुसरा क्रायटेरिया आणि तिसरा क्रायटेरिया आहे की मी आता फायनान्सचा माणूस असल्यामुळे फॉरेन इन्कमवर इन्कम टॅक्स लागत नाही, तो एक आम्हाला जरा कळत होतं म्हणून. तर या सगळं बघून आम्ही फॉरेनला जायचं ठरवलं. मी गेलो युगांडाला. पण ह्याच्यामध्ये काय झालं की त्या देशाची सर्व जी माहिती मला मिळाली ती आपल्या भूगोलाच्या पुस्तकामधनं वाचून किंवा जे काही न्यूजपेपरमध्ये एखादं आर्टिकल आलं ह्या बेसिसवर मिळाली. मी तिथे गेलो आणि गेल्यानंतर मला सांगायला अजिबात काही म्हणजे तिच्यात हे वाटत नाही की मी 6 महिन्यात परत आलो. परत येण्यामागची बरीच कारणं होते, पण एक प्रमुख कारण मला असं जाणवलं की आपल्या आयुष्यामध्ये पैशापेक्षा आपल्या आयुष्याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे आपल्या लाईफ सिक्युरिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. फॅमिली सिक्युरिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. आणि माझ्या बाबतीत असा एक इन्सिडेंट झाला जिथे बरीच अशी शक्यता निर्माण झाली होती की माझ्या आयुष्याला धोका निर्माण झाला असता. आणि मी म्हणजे कर्मधर्म संयोगाने मी वाचलो त्यातनं. आणि मग मला जाणवलं, अरे आपल्या मागे फॅमिली आहे भारतामध्ये, आपली बायको आहे, मुलगा आहे, दुसरा मुलगा नुकताच झालेला होता. तर तेव्हा मला जाणवलं की पैसा हा सर्व नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपली सिक्युरिटी, आपल्या लाईफचं सुरक्षितता ह्याला पण फार महत्त्व आहे. आणि हे सगळं बघता मी 6 महिन्यामध्ये युगांडामधला जॉब सोडून भारतामध्ये परत आलो. तुम्ही परत आलात 6 महिन्यात. जेव्हा तुम्ही परत आलात तेव्हा तुमच्या हातात कुठलीही ऑफर नव्हती. सो एका बाजूने बघितलं तर ती रिस्क होती. म्हणजे आजच्या जर जगाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो
डिसिजनही कुठेतरी इररिस्पॉन्सिबल असा वाटू शकतो, भासू शकतो. तेव्हा तुमची मनस्थिती नेमकी काय होती? अपयशाने घेरून राहिलेलं, नैराश्य आलेलं आणि त्यातनं तुम्ही परत वर कसे आलात? नाही, आणि हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि असं काही आवश्यक नाही की मीच ह्यातनं जाईल. बरेच लोक ह्यातनं जात असतात. मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी जेव्हा युगांडामधनं परत येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हा निर्णय पूर्णतः मी एकट्याने घेतला होता. कारण मला युगांडामध्ये काय झालेलं आहे आणि कुठल्या परिस्थितीतनं मी गेलेलो आहे, हे मी माझ्या फॅमिली म्हणजे माझी मिसेस, माझी मुलं, माझे आईवडील किंवा माझे सासू-सासरे यांना कुणालाही सांगितलेलं नव्हतं. पण मी ठरवलं होतं की पैशापेक्षा आयुष्यात सुरक्षितता महत्त्वाची आहे. मी परत आलो आणि मी परत आलो तेव्हा माझ्या हातात जॉब वगैरे ऑब्व्हियसली नव्हता. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सोसायटीमध्ये का परत आला असेल, केव्हा जाणार आहे परत तू, सुट्टीवर आला आहे का, असं ते सगळं चालू असतं. हो. ह्याच्यामध्ये मी एक चूक केली असं म्हणायला हरकत नाही, की अतिघाई, की फॉरेनला जाण्याचं आपलं जे स्वप्न आहे त्याचं पूर्णतः होमवर्क न करता मी थोडंसं घाईघाईत फॉरेनला गेलो असं मला म्हणू शकतो मी. आणि काही काही गोष्टी आपल्याला तिथे गेल्यावरच कळतात, त्या मला तिथे गेल्यावरच कळाल्या. परत आल्यानंतरची मनस्थिती ऑब्व्हियसली फार चांगली नव्हती. लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम बदलतो. जाताना तर मोठ्या तोऱ्यात गेला होता, फॉरेनला चालला म्हणून 6 महिन्यात परत आला, हरून आला आहे. आणि बरोबर. नथिंग रॉंग इन दॅट. सोसायटीमध्ये सर्व प्रकारचे लोक असतात. माझ्या मनस्थितीमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा परत आल्यानंतर माझ्या सगळ्यात पहिल्यांदा ध्येय जे होतं की आपल्या फॅमिलीला ह्याचा त्रास कसा होणार नाही माझ्या परत येण्याचा. आणि फॅमिलीला त्रास व्हायचा नसेल तर मुलांची शाळा, मुलांचं शिक्षण, हो. आणि ह्याच्याकरता आपल्याकडे पैसे आहेत का नाही. तर मी सगळ्यात पहिल्यांदा परत आल्यावर हे बघितलं की माझ्या बँकेमध्ये बॅलन्स किती आहे आणि त्या बँक बॅलन्सवर मी किती दिवस तग धरू शकतो नोकरी नसताना. बरोबर. तर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे 6 महिने पुरतील एवढे जेमतेम पैसे आहेत. तर मग मला क्लॅरिटी होती की 6 महिन्यात मला काही करून जॉब मिळवायचा आहे. आणि देर इज अ थिन लाईन बिटवीन सेल्फ डाऊट अँड सेल्फ कॉन्फिडन्स. तर मी जेव्हा परत आलो तेव्हा मी सेल्फ डाऊटच्या स्टेजमध्ये होतो. पण मी जेव्हा थोडं ॲनालिसिस केलं आणि माझी फिनान्शियल पोझिशन बघितली आणि माझ्या लक्षात आलं की 6 महिने आपल्याला काही होऊ शकत नाही, मग तो गॉट कन्व्हर्टेड इन टू अ सेल्फ कॉन्फिडन्स. आणि मुळातच क्लॅरिटी, आपल्याला जॉब मिळवायचा आहे, तो कुठे मिळेल, तो कसा मिळेल, आणि जॉब मिळवण्याकरता वापरण्यात येणारी सर्व प्रकारच्या गोष्टी, मी त्याला आता मराठीमध्ये आपण म्हणतो की हातोटी, सचोटी, चिकाटी आणि कसोटी, वा. असे 4 गोष्टी आहेत. ह्या 4ही गोष्टींना समोर जाण्याची माझ्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे का नाही हे मी दरवेळेस चेक करून बघत होतो. आणि मला असं वाटलं की मी त्याच्यामध्ये तयार आहे. आणि 4 महिन्यात मी जॉब मिळवला. पण ते 4 महिने अतिशय कठीण होते, पर्टिक्युलरली सोसायटीच्या दृष्टीने. आणि एक इन्सिडन्स मी तुम्हाला सांगतो. मी गुडियर नावाच्या कंपनीमध्ये औरंगाबादला काम करत होते त्यावेळेस. हो. मी परत आल्यानंतर 6 महिन्यांनी ती माझी पोझिशन रिकामी होती तिथे अजूनही, कारण त्यांना माझ्यासारखा माणूस मिळाला नव्हता. कंपनीने मला इन्व्हाइट केलं, सुनील तुझी पोझिशन अजूनही व्हॅकंट आहे, वाय डोंट यू जॉईन बॅक. आणि मला अजून आठवतं त्यावेळेस मी एक स्टेटमेंट केलं होतं आमच्या जनरल मॅनेजर यांच्या समोर, आणि त्यांना ते आवडलं नव्हतं. पण त्या स्टेटमेंट मी असं केलं होतं, सर आय विल कम बॅक अँड जॉईन युअर कंपनी इफ यू ऑफर मी द पोझिशन ऑफ अ CEO ऑफ अ कंपनी. तर काही लोकांना त्याच्यात ॲरोगन्स दिसला होता. पण माझे काही ध्येय होते आयुष्यातले. आपण एखादा एक निर्णय घेतला आहे तर त्या निर्णयाला आपण यू हॅव टू स्टिक टू दॅट डिसिजन. परत त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं. हे व्हॅल्यू सिस्टीम वगैरे आपण बोलूया त्या विषयानंतर. तर मला वाटतं असं झालं आणि इट्स ओके. ते मी एक नेहमी सांगतो की वेन यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट टू गेट, वेन यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट टू गेट, व्हॉट यू गेट इज अन एक्सपिरियन्स अँड यू हॅव टू लर्न फ्रॉम दॅट एक्सपिरियन्स. माणूस हा शिकलेला असतो. तुमच्या अनुभवातून जर तुम्ही शहाणपणा नाही घेतला मग मात्र प्रॉब्लेम. येस. एक सर मुद्दा तुम्ही महत्त्वाचा आत्ता या उत्तरात सांगितलात, तो म्हणजे जेव्हा तुम्ही परत आलात आणि तुमच्या हातात जेव्हा ऑफर नव्हती तेव्हा तुमच्याकडे 6 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी कॉर्पस होता. अनेक जण हीच गल्लत करतात की माझा आज पगार खूप आहे किंवा मी आज वेल सेटल्ड आहे किंवा माझे जे ॲसेट्स आहेत त्या ॲसेट्स आहेत का लायबिलिटीज आहेत यातच डिफरन्शिएट न करता आल्यामुळे जेव्हा अशी क्रायसिस सिच्युएशन येते तेव्हा एकदमच हातपाय गळाल्यासारखे होतात. हे अगदी फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मी तर स्वतः कोच आहे, मी मोठमोठ्या लोकांना कोच करतो. बऱ्याच लोकांचे जेव्हा जॉब जातात आणि जॉब जातात तेव्हा तुम्हाला काही कुणी आधी 1 वर्ष सांगत नाही की तुझा उद्या जॉब जाणार आहे बाबा, 1 वर्षांनी तू तयार राहा बरं का, असं नसतं. एक तुम्हाला जास्तीत जास्त 1 महिन्याचा कालावधी देण्यात येतो किंवा कधी 1 दिवसाचा देण्यात येतो. आणि आपल्या अंथरूण बघून पाय पसरा जी म्हण आहे मराठीमध्ये, लोक आपली आमदानी किती आहे म्हणजे आपलं इन्कम किती आहे आणि आपलं एक्सपेंडिचर किती आहे, वी टेंड टू स्पेंड मोर दॅन व्हॉट वी अर्न. हा पहिला प्रॉब्लेम आहे. मग मोठं घर घ्यायची, मग मोठं गाडी घ्यायची,
मुलांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवायला पाठवायचं. आणि मग माझी नोकरी तर आहे चांगली, मला मग पगार मिळतो आहे, मला बोनस मिळेल, आणि ज्या दिवशी तुमची नोकरी गेली त्या दिवशी तुम्हाला आता मोठा प्रश्न पडलेला. राईट. तर फिनान्शियल स्टॅबिलिटी ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि मी बघितलं 90% लोक असं गृहीत धरून चालतात की मला काहीही प्रॉब्लेम होणार नाही कधीही. आणि जेव्हा त्यांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम फेस करावा लागतो मग ते टोटली एक्सपोज होतात. आणि मग त्यांना कॉम्प्रोमाइजेस करावं लागतात की मुलांना इंटरनॅशनल शाळेमधनं काढून आपल्या साध्या शाळेमध्ये टाका, कारण फीस परवडत नाही. मोठी गाडी घेतली होती ती मोठी गाडी विका आता आणि छोटीशी गाडी घ्या, किंवा फॉरेनला जायचं होतं आता जाऊ शकत नाही आपण. ह्याच्यामधनं काय होतं की मानसिकता म्हणजे सायकोलॉजिकल माइंडसेटवर इम्पॅक्ट व्हायला सुरू होतो. हे हँडल करण्याकरता तुम्ही दरवर्षी प्रत्येकाने आपलं स्वतःचं फिनान्शियल प्लॅनिंग, तुम्ही कितीही श्रीमंत जरी असले, तुम्ही किती हुशार जरी असले, तुमच्यामध्ये किती मोठी कपॅसिटी असली की 1 करोड रुपये मी KBCमध्ये जाऊन जिंकणार आहे, तरी पण ते आलेले 1 करोड कसे वापरायचे आणि कुठे इन्व्हेस्ट करायचे हे तुम्हाला कळणं फार आवश्यक आहे. सो क्रिएटिंग फिनान्शियल सिक्युरिटी फॉर ॲटलिस्ट 5 years. आय एम ॲडवायझिंग नावडेज 5 years. कोविडनंतर आपण बघितलं लोकांचे काय प्रॉब्लेम झाले. हो हो. तर आता 1 वर्षाचे पुरतील एवढे पैशापेक्षा तुम्ही 5 वर्ष मी कसं तग धरू शकेल एवढी फिनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला करणं आवश्यक आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे खर्च करा, येस. अशी माझी आव्हान आहे सगळ्यांना. नक्कीच. पुढे त्याच्या आधी सर एकच प्रश्न परत तोच येतो की क्रायसिस सिच्युएशन कशी हँडल करायची ह्याचं नॉलेज आपल्याला दिलं जात नाही असं तुम्ही म्हणताय. दुसरीकडे तुम्ही स्वतः नांदेडमधनं जेव्हा पुण्यात आलात तेव्हा पूर्वीच्या काळी तुमच्या पिढीमध्ये विशेषतः ही क्रायसिस सिच्युएशन हँडल करण्याचं आपसुकच ज्ञान तुम्हाला कुठेतरी परिस्थितीमुळे मिळायचं, की तुम्ही पुस्तकातही लिहिले की तुम्ही हॉस्टेलमध्ये इथं आलात एका, तर त्या हॉस्टेलने तुम्हाला ॲडमिशनच दिली नाही कारण तेव्हा तुम्हाला CA करायचं होतं, तर कुठली तरी दुसरी डिग्री कर तरच ॲडमिशन मिळेल, रात्रभर तिथे बसून राहणं. या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या पिढीला वाट्याला न आल्यामुळे त्यांच्या दृष्टीने क्रायसिस हे छोट्या गोष्टींचेही खूप मोठे होत आहेत. अगदी बरोबर आहे. आणि मी त्यांना म्हणतो फक्त ती पिढी त्याला जबाबदार नाही आहे, टू ॲन एक्सटेंट आईवडीलसुद्धा जबाबदार आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या चिल्ड्रनना थोडं एक्सपोज होऊ द्या, थोडा त्रास होऊ द्या. आणि कसं आहे की जेव्हा आता माझं तुम्ही उदाहरण दिलं, मी जेव्हा पुण्यात शिकायला आलो आणि आय वेंट थ्रू अ क्रायसिस. द क्रायसिस इज वन थिंग विच इज गॅरंटीड फॉर एव्हरीबडी इन द लाईफ. असं कुणी माणूस मला मिळणार नाही की माझ्या आयुष्यात कधीच क्रायसिस आलेला नाही आहे. लाईफ इज ऑलवेज अप्स अँड डाऊन्स. त्या क्रायसिसमध्ये आपण कसं वागतो आणि कसा तो क्रायसिस हँडल करतो ह्याला फार महत्त्व आहे. सायकॉलॉजीमध्ये आम्ही त्याला डिफेन्स मेकॅनिझम असं म्हणतो. आपल्याकडे क्रायसिस आल्यावर आपण सगळ्यात पहिल्यांदा समोरच्या माणसाला ब्लेम करायला लागतो, हे त्याच्यामुळे असं झालं, माझी काहीच चूक नव्हती, असं सगळं आपण. पण सायकॉलॉजीमध्ये त्याला डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो. हे टेम्पररीली ठीक आहे, पण तुम्हाला पुढचं 1, 2 वर्ष, 3 वर्ष, जसं मी म्हटलं 6 महिन्यात मला जॉब मिळवायचा आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे. मग क्रायसिसमध्ये तुमचं फोकस, तुमचं पर्पज, तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, ओपन कॉन्व्हर्सेशन विथ द फॅमिली की मी सध्या प्रॉब्लेममधून जात आहे, मला तुमचं सपोर्ट पाहिजे फायनान्शियली किंवा जे काय, ओपन डिस्कशनला फार महत्त्व आहे. लपून काही ठेवू नका. आणि मी हे नेहमी मोठं स्टेटमेंट करतो की युअर वल्नरेबिलिटी इज युअर स्ट्रेंथ अँड नॉट युअर विकनेस. जसं मी युगांडामधनं परत आल्यानंतर माझी नोकरी गेली आहे ह्याच्यामध्ये मला काही लाज वाटत नव्हती. मी लोकांना जाऊन सांगत होतो मी गेलो 6 महिन्यात परत आलो, माझी चूक झालेली आहे. नाऊ दिस वॉज माय स्ट्रेंथ. त्याच्यावरनं लोक मला नावं ठेवत असतील पण मला त्याच्यात काही वाईट वाटत नव्हतं. तर जेव्हा तुम्ही क्रायसिस सिच्युएशनमधनं जाता तेव्हा तुमचं क्रायसिस ही तुमची स्ट्रेंथ व्हायला पाहिजे, हे तुमचं विकनेस नाही व्हायला पाहिजे. हा एक ॲस्पेक्ट. दुसरा ॲस्पेक्ट, क्रायसिसमध्ये तुम्ही योग्य माणूस, तुमचा मेंटर किंवा तुम्हाला जो गाईड करू शकेल अशा माणसाला शोधण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि प्रत्येक क्रायसिसमधनं बाहेर निघण्याची शक्ती आपल्याला उपजतच असते, ती फक्त तुम्हाला शोधावी लागते. ॲब्सोल्युटली. सर आता आपण एक सध्याचं जे सिच्युएशन दिसते त्याच्याकडे येऊया. म्हणजे 2024 किंवा 25मध्ये असं भाकीत वर्तवलं जात होतं की AI ही खूप मोठी रिव्होल्युशन येते आणि त्याच्यामुळे जॉब लॉस होणार आहे. 2026 एप्रिलमध्ये आपण आज आहोत आणि आता असं दिसतंय की ही वस्तुस्थिती व्हायला लागली आहे का? म्हणजे ओरॅकलनी अलीकडेच मला वाटतं 33,000 एम्प्लॉईजना एका दिवसात ले ऑफ केलेलं आहे. मेटानी असंच पाऊल उचललेलं आहे. त्याच्यामुळे ह्या दिसत आहेत. दुसरीकडे युद्धही परत हे आहे, त्याच्यामुळेही काय नेमके कॉन्सिक्वेन्सेस होतील माहिती नाही. तर मग अशा सिच्युएशनमध्ये हे AI फॅक्टर हा किती रिस्पॉन्सिबल दिसतोय आणि त्यात आजच्या कॉर्पोरेटमध्ये जे आहेत कुठल्याही लेवलला असतील, काय नेमकं त्यांनी प्रिपेअर व्हायला पाहिजे? मी 2 गोष्टी सांगतो ह्याच्यामध्ये. डिस्रप्शन हॅज बिकम अ न्यू नॉर्मल. तुम्ही हे गृहीतच धरून चाला पुढचे 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष रोज काही ना काहीतरी नवीन प्रॉब्लेम येत जाणार आहेत.
मग ते युद्ध असेल, मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल का अजून काही एन्व्हायरमेंटल रिलेटेड इश्यू असतील, अर्थक्वेक असेल, फ्लड असेल, काही. कारण वी हॅव डिस्रप्टेड द वर्ल्ड. आणि मी जेव्हा वी म्हणतो तेव्हा आपण सगळे मिळून जग म्हणतो. तर डिस्रप्शन इज अ न्यू नॉर्मल. बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. नंबर 1. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुमचे जॉब जाणार आहेत का नाही हा थोडासा नंतरचा प्रश्न आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बाऊ करून घेऊ नका. आर्टिफिशियल इंटेलिजन्स यू शूड कॉम्प्लिमेंट दॅट स्किल, नॉट कॉम्पीट विथ द स्किल. आणि आजच्या जगामध्ये तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्किलसेट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे मी तेव्हा IIT झालो होतो, आता मला काही शिकण्याची आवश्यकता नाही, असा जर तुमचा माइंडसेट असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. नवीन स्किलसेट इज सस्टेनेबल. न्यू स्किलसेट. आज AIचं हे नवीन स्किलसेट आलेलं आहे. मी किती लवकरात लवकर AI शिकेल आणि मी AIचा वापर करायला लागेल हे तुम्हाला करणं फार आवश्यक आहे. तुम्ही जर म्हणले मला AIने काय होणार नाही तर मग प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तर मला वाटतं जॉब लॉस इज अ न्यू नॉर्मल. कुठल्याही म्हणजे तुम्ही Fortune 500 कंपन्यांचा ॲव्हरेज लाईफ स्पॅन जर बघितला गेल्या 70 वर्षातला किंवा 100 वर्षातला, तर ॲव्हरेज लाईफ स्पॅन हा कमी होत चालला आहे. कुठल्याही मोठ्या कंपन्या 25 ते 30 वर्षाहून जास्त जगतच नाही. हो. एकेका ह्या कंपन्या 70, 80 वर्ष जगायच्या. मग तुम्हाला हे पण कळणं भाग आहे की हा ट्रेंड वर्ल्ड वाईड आहे, फक्त आपल्याकडेच होतो असं नाही आहे. मग ह्याच्यात सगळ्यात एक महत्त्वाचा गोष्ट मी जे कोचिंग करताना लोकांना सांगतो की यू शूड नो व्हॉट इज युअर सेकंड प्रोफेशन. तुम्हाला तुमच्या सेकंड प्रोफेशनचा शोध लावण्याची फार आवश्यकता आहे. तुमचं पहिलं प्रोफेशन हा तुमचा जॉब आहे आणि आपण जॉब क्रायसिस, आयडेंटिटी ह्या विषयावर बोललोच आहोत. पण तो जॉब गेल्यानंतर कुठल्या का कारणानं असेल, ओरॅकलच्या कारणाने असेल का AIच्या कारणाने असेल का, माझं सेकंड प्रोफेशन काय, मी असं काय करू शकतो जेणेकरून मी बिझी राहील, इंटेलेक्च्युअली चॅलेंज राहील आणि मला काहीतरी पैसे मिळतील. कदाचित माझ्या जॉबने मिळत होतील तेवढे पैसे नाही मिळणार, पण मी माझं घर चालू शकेल बेसिक लेवलला. तर तुमचा सेकंड प्रोफेशन तुम्ही शोधायला सुरुवात करा. आणि हे माझं सगळ्यांना आव्हान आहे. यू शूड नो व्हॉट इज युअर सेकंड प्रोफेशन. मी माझ्या जॉबशिवाय अजून काय करू शकतो. अँड इट कॅन बी एनिथिंग. यू कॅन ओपन युअर रेस्टॉरंट. तुम्ही छान चित्र काढता, मग ते चित्र विकून मी पैसे घेऊ शकतो का. किंवा तुम्ही एखादं टीचिंगचा कोर्स म्हणजे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकू शकता का. तो तुमचा सेकंड प्रोफेशन तुम्ही शोधायला सुरुवात करा. कुठलाही एक जॉब आणि प्रोफेशनची कंटिन्युटी कोणीही आता गॅरंटी करू शकत नाही. AIच्या पुढचं पण काहीतरी येईल, मग त्याला आपण BI म्हणू, CI म्हणू, जे काय म्हणायचं ते म्हणू, पण हे प्रॉब्लेम येतच राहणार आहेत. डिस्रप्शन इज न्यू नॉर्मल. तुम्ही स्वतःला तयार करा कुठलेही आव्हान झेलण्याकरता. तुम्ही आत्तापर्यंत जर एपिसोड बघितला असेल तर 1 मिनिट तुम्हाला इंटरप्ट करतो. यूट्यूबचं एक नवीन फीचर आहे हाईप. हे जर तुम्हाला हा एपिसोड तुम्ही इथपर्यंत बघताय, तर जर तुम्हाला तो आवडत असेल तर तुम्ही हाईप करू शकता. तुम्ही हाईप केल्यामुळे तुमच्या वतीनं यूट्यूब हा एपिसोड आणखी काही हजार लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. हा हाईपचा टॅब हा खाली कमेंट सेक्शन जिथं आहे तिथेच असतो, तर नक्की हाईप करा. तसंच आपण देहवानमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये नवनवीन विषय आणि वेगवेगळे अनुभवी तज्ज्ञ आणण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला जर असं खरोखर वाटत असेल की यामुळे तुमच्या आयुष्यात काही व्हॅल्यू ॲडिशन होतं आहे, तर तुम्ही देहवानला सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच असेल, नसेल केलं तर ते आधी करा. आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट म्हणून मेंबरशिपही घेऊ शकता. आपले मेंबरशिपचे मंथली प्लॅन्स आहेत, ते तुम्ही बघून तुम्हाला पाहिजे तो प्लॅन नक्की घेऊ शकता. सर, कॉर्पोरेट क्षेत्र तुम्हाला अगदी जवळून तुम्ही बघताय गेली 30 वर्ष. तर कॉर्पोरेटमधले नेमके ताणाचे मुद्दे, स्ट्रेस पॉईंट्स कोणते दिसतात तुम्हाला? कॉर्पोरेटच्या जगामध्ये ताणाचे मुद्दे बरेच असतात आणि ते कंटिन्युअसली येतच असतात. असं नाही की एकच मुद्दा घेऊन धरेल. तर फॉर एक्झाम्पल सध्याच्या परिस्थितीमध्ये डिस्रप्शन हा ताण आहे. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणलं AI आलं. आता AI आलं हे लोकांच्या दृष्टीने ताणच ना, माझ्या जॉबचं काय होणार. पण कॉर्पोरेटमध्ये दुसरे ताणाचे मुद्दे जे आजकाल असतात ते परफॉर्मन्स, की टार्गेट अचीव करायचे. मला एवढा प्रॉफिट आणायचा आहे, मला एवढा सेल्स अचीव करायचा, हा एक ताणाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा अजून एक ताणाचा मुद्दा असा आहे की आपण वर्क लाईफ बॅलन्स ज्याला म्हणतो. 8 तास काम करायच्याऐवजी मला 10 तास काम करावं लागतं, मला 12 तास काम, हा पण ताण आहे. किती नाही म्हटलं तरी मोठा ताण आहे. त्यानंतर टॉक्सिक वर्क कल्चर इज अ न्यू नॉर्मल इन द वर्ल्ड. अनफॉर्च्युनेटली आपण जितकं जगात पुढे जातो तेवढ्याच आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा टॉक्सिसिटी वाढायला लागलेली आहे. आणि आपण न्यूजपेपरमध्ये डे इन डे आऊट बघतोच. मग हे टॉक्सिक कल्चरमध्ये मी कसं वागायचं, मी कसं राहायचं, हे पण ताणाचा मुद्दा आहे. अजून एक मोठा ताणाचा मुद्दा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जो असतो त्याला आम्ही चेंज मॅनेजमेंट म्हणतो. आपण एक गोष्ट अशी करत होतो, आता उद्यापासून आपण ती गोष्ट तशी नाही करणार बरं का, आता आपण पद्धत बदलली. हा ताण आहे. सायकोलॉजिकली ह्युमन बिईंग्स एन्जॉय स्टेटस को इन द लाईफ. आपण जेव्हा ऑफिसमधून घरी जातो तेव्हा त्याच रस्त्याने नेहमी जातो. त्या रस्त्यात खड्डे असतील, पाणी असतील तरी आपल्या माहितीचा रस्ता म्हणून आपण त्याच रस्त्याने जातो. बिकॉज वी लाईक स्टेटस को इन आवर लाईफ.
मग कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट बदलायला सांगितली की मग तुम्हाला ताण येतो. जसं आता आमच्याकडे आता नवीन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. आता सगळं कॉम्प्युटरवर होणार आहे. हा ताणाचा मुद्दा आहे. पण एक नवीन ताणाचा मुद्दा जो क्रिएट झाला आहे गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये, त्याला मी एक्झिक्युटिव्ह लोनलीनेस असं म्हणतो. सायकॉलॉजिकल सेफ्टीमधनं हा निर्माण होणारा प्रकार आहे, की जेव्हा एखादा माणूस कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये कुठलाही असू शकतो, लहान पोझिशन, मोठ्या पोझिशन, मधल्या पोझिशनला, त्याला पाहिजे तशी परिस्थिती मिळत नसेल, तो ही ऑर शी कॅन गो थ्रू सम सॉर्ट ऑफ मेंटल प्रेशर. आणि मी असं एक मोठं स्टेटमेंट केलं होतं मध्यंतरी, की मेंटल हेल्थ इज अन इक्वल अपॉर्च्युनिटी डिस्ट्रॉयर. मेंटल हेल्थ इज अन इक्वल अपॉर्च्युनिटी डिस्ट्रॉयर. याचा अर्थ असा आहे, की मी समजा कंपनीचा CEO आहे. मी असं म्हणू शकत नाही, की मी CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे, मला काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. प्रॉब्लेम फक्त खालच्या लेव्हलच्या लोकांना होऊ शकतात. मेंटल हेल्थ इज ॲप्लिकेबल टू एव्हरी सिंगल पर्सन. मग तुम्ही CEO असाल, तुम्ही जनरल मॅनेजर असाल, व्हाईस प्रेसिडेंट असाल, का तुमच्या फॅक्टरीच्या शॉप फ्लोअरवर काम करणारे वर्कर असाल. ना आता मेंटल हेल्थ हे एक नवीन प्रकारचा इश्यू सुरू झालेला आहे. बरोबर. बऱ्याच कंपन्या आजकाल सायकॉलॉजिकल सेफ्टी, सायकॉलॉजिकल कॅपिटल अशा मोठ्या-मोठ्या गोष्टी बोलतात, पण खरं काम त्याच्यावर फार कमी होत असतं. तर हे सगळे ताणाचे मुद्दे क्रिएट झालेत. जॉब ट्रान्सफर हा एक ताणाचा मुद्दा आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सडनली तुमचं कम्फर्ट झोनमधनं जाऊन दुसरीकडे जावं लागतं. त्याच्या पण ताण निर्माण होऊ शकतो. तर असे काही मुद्दे आहेत, जे क्रिएट होत असतात. सर, कॉर्पोरेट सेन्स मेकिंग या विषयावर पण तुम्ही एक चॅप्टर लिहिलेला आहे त्या एका पुस्तकात, ज्याचं नाव आहे मास्टरिंग द पॉवर ऑफ यू. हो. तर मग रोजच्या जगात जसा कॉमन सेन्स महत्त्वाचा असतो, तसा कॉर्पोरेट सेन्स काय आहे नेमका आणि तो किती महत्त्वाचा आहे? हा छान प्रश्न तुम्ही विचारला मला, कारण माझ्या पूर्ण लाईफचं तुम्ही जर काय म्हणतात त्याला सार काढायचा म्हणला, तो सगळा कॉर्पोरेट सेन्स मेकिंगनी क्रिएट झालेला आहे. आणि म्हणून मी या कॉर्पोरेट सेन्स मेकिंग या विषयावर एक मोठं रिसर्च बेस्ड चॅप्टर त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. माझ्याबरोबर काही ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या प्राध्यापकांनी आणि काही माझ्यासारख्या ॲल्युमिनायनी मिळून ते पुस्तक आम्ही लिहिलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे, की आपण जसं जगात कॉमन सेन्स ॲज अ इंडिव्हिज्युअल वी हॅव टू लर्न कॉमन सेन्स. इन द सेम वे ॲज अ कॉर्पोरेट कंपनी ऑल्सो नीड्स टू लर्न द कॉमन सेन्स. आणि कंपनीचा जो कॉमन सेन्स आहे त्याला मी कॉर्पोरेट सेन्स मेकिंग म्हणतो. आणि तो इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी किंवा तो हँडल करण्याची जबाबदारी ही टिपिकली चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा लिडरशिप मॅनेजमेंट ह्यांच्याकडे येते. या विषयावर एक कार्ल वाईक नावाचा शास्त्रज्ञ आहे, बिहेवियरल सायंटिस्ट, त्यांनी मोठं काम केलेलं आहे. पण थोडक्यात मी असं सांगतो, की आता आजचंच उदाहरण घ्या तुम्ही. आजच्या जगामध्ये समजा मी एखाद्या कंपनीचा CEO आहे. माझ्या कंपनीचं पुढच्या 2 वर्षात काय होणार आहे, या युद्धामुळे माझ्यावर काय परिणाम होणार आहे, किंवा या AIमुळे आमच्या कंपनीवर काय परिणाम होणार आहे, किंवा अजून काही नॅचरल कॅलॅमिटीजमुळे काय, ह्याचा सेन्स करणं, त्याचे डेटा पॉईंट्स मिळवणं, ते डेटा पॉईंट्स कनेक्ट करणं. आजच्या जगामध्ये इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालेलं आहे. मी त्याला इन्फोडेमिक म्हणतो. इन्फॉर्मेशनचं पॅन्डेमिक झालेलं आहे. इतकी इन्फॉर्मेशन आहे, मग जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तेवढे आपण जास्त कन्फ्यूज होतो. राईट. जसं आपली मिसेस एक साडी आणायला गेली आणि त्या साडीतल्या दुकानाने 50 साड्या दाखवल्या, ते एक साडी विकत घ्यायच्या ऐवजी 5 साड्या विकत घेऊन येतात. दॅट इज इन्फोडेमिक. टू मच इन्फॉर्मेशन क्रिएट्स अ कन्फ्युजन. सेम परिस्थिती आज आपली झालेली आहे. मग कॉर्पोरेट सेन्स मेकिंगमध्ये त्या लीडरला किंवा त्या कंपनीच्या CEOला हे कन्सिस्टंटली बघायचे, की ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या कंपनीवर कसा होतो आहे, मी त्यातनं काय बदलायला पाहिजे, त्यातनं काय डेटा पॉईंट्स क्रिएट करायला पाहिजेत, आणि माझ्या बिझनेसमध्ये मला पिवट करायचं का, म्हणजे माझं बिझनेस मॉडेल चेंज करायचं आहे का, आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर कसं होणार आहे. आणि हे सगळं तुम्हाला करायचं आहे तुमचे कॉम्पिटिशन करण्याच्या आधी. जे समजा कोकाकोला आणि पेप्सी, 2 कंपन्या आपण उगाच उदाहरण म्हणून घेतल्या, तर पेप्सी हॅज ऑलवेज टू डिसाईड की वी शुड डू द कॉर्पोरेट सेन्स मेकिंग बिफोर कोकाकोला डज. आणि कोकाकोला असा विचार करतो की पेप्सीने करायच्या आधी मी करायला पाहिजे, कारण टाईम इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर ह्या सगळ्याचा जाण ठेवणं, भान ठेवणं, आणि त्यातनं तुमचं बिझनेस मॉडेल सक्सेसफुली ड्राईव्ह करणं, नॅव्हिगेट करणं, ह्याला आम्ही कॉर्पोरेट सायन्स मेकिंग म्हणतो. एक छोटंसं उदाहरण देतो मी. समजा आपण ट्रेकिंगवर चाललो आहे, कुठल्याही सिंहगडला चाललो आपण. समजा ट्रेकिंगला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्याबरोबर तुम्ही सगळे इन्स्ट्रुमेंट, तुमचा समजा सॅटेलाईट फोन आहे, मोबाईल फोन आहे, पाण्याची बाटली आहे, होका यंत्र आहे, सगळे आपले सामान बरोबर घेऊन जातो आपण. आपल्याबरोबर टीम आहे समजा 10 जणांची, आणि तुम्ही लीडर आहात. तुम्ही जसं वर गेले, ऑलमोस्ट पीकवर तुम्ही चढले, तुमचे सगळे इक्विपमेंट बंद झाले असं गृहीत धरा तुम्ही. मोठं वादळ आलं, मोठा पाऊस पडला, गारांचा जे काय, आणि सगळं जे काय तुम्ही बरोबर घेऊन गेले होते, खाण्याचे पदार्थ ते वाहून गेले, पाऊस पडला, थंडी वाढली, एकदम अंधार पडला, एकदम दिसायला त्याने, तुमच्या टॉर्च खाली पडल्या. म्हणजे आता तुम्ही समजा की तुम्ही पीकवर गेलेले आहात ऑलमोस्ट, आणि तुमच्याकडचं कुठलेही टूल्स, इक्विपमेंट, रिसोर्सेस काहीही वर्क होत नाही आहेत. अशा वेळेस तुम्ही ॲज अ लीडर तुमची जबाबदारी काय, माझ्याबरोबरच्या टीमला मी कसं नॅव्हिगेट करू आणि कसं खाली घेऊन येऊ
विथ सिक्युरिटी अँड हे ज्याला जमतं किंवा हे जो करतो त्याला आपण सेन्स मेकिंग म्हणतो. तर सेन्स मेकिंगचा पहिला उद्देश हा आहे किंवा पहिलं ट्रेट हे आहे की वेन यू आर नॉट कम्फर्टेबल हाऊ यू बिकम सक्सेसफुल इन अ अनकम्फर्टेबल पोझिशन, असं ते आहे. राईट. खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे सर. परत जर तुमच्या करिअरचा आपण आढावा घेतला तर बऱ्याचदा व्हॅल्यू मिसमॅच होता येतं, म्हणून पण तुम्ही तो जॉब स्विच करण्याचा किंवा तो पूर्णपणे सोडून परत येण्याचा निर्णय घेतलात, जे तुमच्या बाबतीत साऊथ आफ्रिकेमध्ये झाला. तर मग आजच्या यूथनी म्हणजे आपली व्हॅल्यू सिस्टीम जर एक आहे आणि त्याच्या जर विपरीत काही करायला लागतं आहे, अशा वेळेला आज बऱ्याचदा असं होतं की तो ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, कारण माझ्याकडे जबाबदाऱ्या आहेत, घराची जबाबदारी आहे, हाऊसिंग लोन आहे. तर हा फाईन बॅलन्स नेमका कसा साधायचा मग? नाही, आणि हा फार महत्त्वाचा आणि अतिशय काय म्हणतात त्याला सेन्सिटिव्ह प्रश्न आहे हा. हाऊ टू बॅलन्स माय व्हॅल्यूज. आणि जगामध्ये बऱ्याच लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत ते इथंच असतात. आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये पहिल्या जॉबमध्ये तो शिक्षण करतो, आपली व्हॅल्यू सिस्टीम ही आपल्याला कोणी शिकवलेली नसते, ती आपोआप आपण जनरेट करत असतो. आपली फॅमिली, आपली शाळा, आपलं गाव आणि वी क्रिएट. घरात आईवडील काय सांगतात, कसं वागतात त्यातनं. पण काय होतं, तुम्ही जेव्हा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जेव्हा जातात तेव्हा कंपनीच्या व्हॅल्यू आणि पर्सनल व्हॅल्यू यांची अलाइनमेंट ही होतीये का नाही होत हे बऱ्याच लोकांना कळतच नाही. आणि त्याच्यामध्ये मी म्हणतो त्या इंडिव्हिज्युअल माणसाचा सुद्धा तेवढाच दोष आहे आणि त्या कंपनीचा सुद्धा तेवढाच दोष आहे की नवीन आलेल्या माणसाला आपल्या कंपनीच्या व्हॅल्यूज काय आहेत हे समजावून सांगणं, समजावून म्हणजे नुसतं प्रेझेंटेशन नाही करायचं, त्याच्यावर डिस्कशन करून समजावून सांगणं हे मोठमोठ्या कंपन्यासुद्धा करत नाहीत. अँड व्हेनेवर देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन पर्सनल व्हॅल्यूज अँड कॉर्पोरेट व्हॅल्यूज, प्रॉब्लेम होणार. मग तो प्रॉब्लेम चांगला वाईट ते आपण नंतर ठरवूयात. आता माझं उदाहरण तुम्ही घेतलं, मी साऊथ आफ्रिकेत गेलो होतो. एका मोठ्या कंपनीचा फायनान्स डायरेक्टर होतो मी, टेलिकॉमची कंपनी होती. तिथे गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ह्या कंपनीच्या व्हॅल्यू सिस्टीम्स आणि माझ्या व्हॅल्यू सिस्टीम्स काही मॅच होत नाही. आता तुम्ही म्हटलं तर बट नोकरी, पगार सगळंच महत्त्वाचं ना. आता कसं काय हे करणार, म्हणजे मी तर माझी मुलं ब्रिटिश शाळेमध्ये शिकत होती, माझी बायको तिथे होती, घर शिफ्ट केलं होतं सगळं, आणि आता सडनली माझ्या 3-4 महिन्यात माझ्या लक्षात आलं की ह्यांच्या व्हॅल्यू सिस्टीम आणि माझ्या व्हॅल्यू सिस्टीम काही मॅच होत नाहीत. मी काय केलं, मी शक्यतो माझ्या व्हॅल्यू सिस्टीम कॉम्प्रोमाइज नाही होणार याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. एकच सेकंड सर इंटरप्ट करतो मी, आपल्या सगळ्या ऑडियन्सला कळावं म्हणून. पण व्हॅल्यू सिस्टीम मॅच होत नव्हत्या कंपनीच्या आणि तुमच्या, म्हणजे नेमक्या कुठला काय पेन पॉईंट काय होता नेमका तो सांगतो ना मी. म्हणजे त्यात अगदी स्पष्टपणे बोलायला काय हरकत नाही की आफ्रिकेमध्ये करप्शन हा नॉर्मल आहे. करप्शन हे नॉर्मल प्रकार आहे. हे तुम्हाला कुठलंही सरकारी काम जर मिळवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी चिरीमिरी, आपल्या भाषेत बोलायचं तर थोडीशी द्यावी लागते. आता ती चिरीमिरी थोडी मोठी काय तो वेगळा भाग आहे ना. आता चिरीमिरी देणं हे माझ्या दृष्टीने माझ्या व्हॅल्यू सिस्टीममध्ये ते बसत नव्हतं. मी लोअर मिडल क्लास, मध्यम वर्गातनं आलेलो, ह्या सगळ्या गोष्टी पटत नाहीत. मग आता कंपनीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल आणि कंपनीला जर बिझनेस मिळवायचा असेल तर कंपनीच्या व्हॅल्यू सिस्टीममध्ये असं होतं की इफ यू हॅव टू डू इट, यू हॅव टू डू इट. मग आता हे देण्याकरता करणारा माणूस कोण, तो होतो मी, कारण मी फायनान्सचा हेड होतो पूर्ण कंपनीचा. मग पैशाची अरेंजमेंट करणं, पैसे देणं, हे सगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये. मग मला सुरुवातीला लक्षात आलं की हे फार त्रासदायक प्रकार. मी कंपनीच्या मॅनेजमेंटला जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की हे करणं बरोबर नाही आहे, ह्याच्यातनं आपल्याला त्रास होऊ शकतो, कंपनीला त्रास होऊ शकतो आणि मी हे करण्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहे. तर तुम्ही दुसरा कोणीतरी माणूस असा बघा जो हे करेल. तर कंपनीने काय सांगितलं, सुनील आम्ही तुला इंडियातनं घेऊन आलो, तुला एवढ्या मोठ्या सॅलरीवर आम्ही तुला ठेवले, आमच्याकडे दुसरा माणूस वगैरे नाही आहे, हे तुला करावंच लागेल. जेव्हा मला असा मेसेज त्यांच्याकडनं मिळाला की तुला हे जेव्हा करावंच लागेल, दॅट वॉज माय ट्रिगर की आता माझी ती तुटण्याची अवस्था आलेली आहे. एक तर या बाजूला नाही तर या बाजूला, कुंपणावर बसू शकत नाही. आता त्या दिवशी मी ठरवलं की दिस इज अ डेड एंड फॉर मी नाव, कारण मी माझी व्हॅल्यू सिस्टीम कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. तर माझी फॅमिली होती, माझी मुलं शाळेत शिकत होते सगळं. मग मी सगळ्यात पहिल्यांदा घरी येऊन माझ्या फॅमिलीशी म्हणजे बायकोशी बोलायला सुरुवात केली की मला असं वाटतं की आपल्याला परत जावं लागेल. आता आधीच युगांडाचं उदाहरण होतंच, आता साऊथ आफ्रिकेचं उदाहरण. पण तुम्ही विश्वासात घेणं आणि आपला खरंच प्रॉब्लेम जो आहे, म्हणजे परत व्हल्नरेबिलिटी इज अ स्ट्रेंथ. तुमचा प्रॉब्लेम झाला आहे, तुमची चूक झाली आहे, तुम्ही मोकळेपणाने बोला. आणि इथं माझी चूक नव्हती, चूक दुसऱ्या कोणाची तरी होती. आणि असं सगळं मी सांगायला सुरुवात केली आणि मी 3 महिन्यामध्ये राजीनामा देऊन टाकला. आणि नंतर म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आणि जवळजवळ परत आलो मी. तर मी माझी व्हॅल्यू सिस्टीम कॉम्प्रोमाइज नाही केली. आता हे फार अवघड डिसिजन आहे, सगळ्यांना असं करायला जमेल असं नाही आहे. तुमची फायनान्शियल सिस्टीम कशी आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं ओपननेस ॲक्सेप्टेबल आहे का नाही, अशा सगळ्यांना जावं लागतं. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता नवीन जनरेशनला, तुम्ही जेव्हा कुठल्याही कंपनीमध्ये जॉईन करता, इंटरव्ह्यूला जाता, तेव्हा तुम्ही त्या कंपनीच्या व्हॅल्यूज बघा, त्यांना प्रश्न विचारा, बरोबर, की तुमच्या व्हॅल्यूज काय आहेत. आणि तुम्हाला जर वाटलं त्या व्हॅल्यूज माझ्या व्हॅल्यूजशी मॅच होणाऱ्या नाही आहेत
तर तो जॉब घेऊ नका. आज जाऊन बाहेर येण्यापेक्षा आज जाऊच नका ना. ती चूक का करता तुम्ही? हे माझं अपील आहे. आता किती लोक करू शकतात हा प्रश्न आहे, पण पीपल गो थ्रू द स्टेजेस इन द लाईफ. एकदा तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी आली थोडी, मग तुमची व्हॅल्यू सिस्टीम तुम्हाला जास्त चांगली मॅनेज करता येते. पण जेव्हा तुम्ही अगदी नवीन असता, तरुण असता आणि पैशाची फार आवश्यकता असते, मग त्या स्टेजमध्ये तुम्ही जेवढं त्याच्यापासून दूर राहू शकता तेवढं दूर राहा, त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणार. राईट. सर, तुमच्या करिअरचा स्पॅन खूप मोठा आहे. यात अनेक चढउतार आलेले आहेत. यातले 2 तुम्ही आत्ता शेअर पण केलेत. असा कुठला मोमेंट आलं की आता वाटलं की आता सगळं संपलं किंवा आता बास, म्हणजे मग तो मिड लाईफ क्रायसिस असेल, कुठल्याही कारणामुळे असेल, आणि अशा सिच्युएशनला ओव्हरकम कसं केलं तुम्ही? तर असं 2दा झालं असावं असं मला वाटतं. बऱ्याचदा झालं असेल, पण एक तर मी पॉझिटिव्हली सांगतो की मी जेव्हा सिंगापूरमध्ये होतो, मी सिंगापूरमध्ये 10 वर्ष राहिलो, आणि एका स्टेजला मला असं वाटलं की मी हे सगळं का करतो माझ्या आयुष्यामध्ये. कारण पैशाचं महत्त्व एका लिमिटनंतर काहीच नाही आहे. आणि माझे जे उद्देश होते, लाईफचं पर्पज होते, ते सगळे अचीव झालेले होते. मग मी आता हे का करतो आहे, हा प्रश्न मी म्हणजे स्वतःला विचारायला सुरुवात आहे. साधारण 2016-17ची गोष्ट आहे की मला असं वाटलं की मला जे आयुष्यात अचीव करायचं होतं ते सगळं मी अचीव केलेलं आहे. मग मी आता हे धावपळ का करतो आहे, म्हणजे हे करून मी मिळवतो काय, पैशाशिवाय दुसरं काय मिळवतो आहे मी. आणि मला असं वाटलं की दॅट वॉज द लोएस्ट सिच्युएशन इन माय लाईफ. जेव्हा की माझ्याकडे सगळं काही होतं पण माझ्याकडे काहीच नव्हतं. कारण मला ती माझी इंटरनल क्लॅरिटी फार महत्त्वाची होती की मी आता नोकरी का करतो आहे, पर्पज काय माझं. आता माझ्या लाईफचं पर्पज चेंज व्हायला लागलेलं आहे. तर दॅट वॉज अ लो पोझिशन. आणि त्या पोझिशनला मी ठरवलं की आता हे सगळं आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला साधू नाही व्हायचं आहे, पण परत जायचं आहे आपल्या देशामध्ये आणि आवश्यक तिथे लोकांना गिविंग बॅक किंवा व्हॉलंटिअरिंग असं करून मदत करायची लोकांना. आणि ते डिसिजन मी घेतल्यानंतर मला 2 वर्ष लागली पुढे यायला, कारण सगळं फायनान्शियल प्लॅनिंग, मुलांचं शिक्षण, नोकऱ्या वगैरे सगळं करून मी परत आलो. ही एक तशाच प्रकारची पण ही पॉझिटिव्ह सिच्युएशन होती. पण निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये मी सांगायला हरकत नाही, मी जेव्हा मिडल ईस्टमध्ये होतो आणि मिडल ईस्टमध्ये मी एका मोठ्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर होतो. मी 5 वर्ष तिथं काम केलं. इथे अरब स्प्रिंग सुरू झालं. अरब स्प्रिंग नावाची रिव्होल्यूशन तुम्हाला माहिती असेल 2010-11च्या वेळेस सुरू झालेली. आणि त्या मिडल ईस्टच्या कंपनीमध्ये एक भारतीय माणूस तिथे CEO म्हणून काम करतो आहे. हे तिथल्या स्थानिक लोकांना त्रासदायक होतं तसं, कारण मी त्यांच्यापैकी नव्हतो. जरी मी त्यांची भाषा बोलू शकत होतो, त्यांचं कल्चर मला कळत होतं, पण मी त्यांच्यातला नव्हतो. आणि मॉब सायकोलॉजी फार वेगळी असते, तुम्हाला माहिती आहे. तेव्हा मला असं वाटलं की आता मी फार मोठी चूक केलेली आहे की मला आता इथून निघणं भाग आहे. आणि त्यावेळेस मी निघायचं असं ठरवलेलं नव्हतं. कारण तुम्ही ऑलरेडी तिथं 5 वर्ष होतो. माझी पोझिशन फार चांगली होती, कंपनी छान करत होती सगळं. पण आता हे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, हे परत हुका वर्ल्ड आहे. राईट. अनसर्टन्टी. आणि अनसर्टन्टी वॉज क्रिएटेड बाय एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. त्याच्यावर माझा काही इन्फ्लुएन्स नव्हता. आणि मला तेव्हा डिसिजन घ्यावं लागलं की आता आपल्याला इथून निघणं फार आवश्यक आहे. कदाचित आपल्याला धोका पण होऊ शकतो इथे. मग त्या स्टेजला मी परत असा निर्णय घेतला की दिस इज अ टाईम फॉर मी टू. पण इफ यू सी इंटरनली इट वॉज अ व्हेरी लो मोमेंट फॉर मी. एवढी मोठी कंपनी क्रिएट केली, एवढा मोठा बिझनेस केला, प्रॉफिट क्रिएट केला, पण आता सोडण्याचं कारण काय, बाहेर काहीतरी वेगळंच चाललेलं आहे ज्याचा उद्या आपल्यावर त्रास होऊ शकतो. मग आपण आता निघा इथून. तर मी निघालो तिथून मी सिंगापूरला गेलो आणि सिंगापूरला मी परत सगळं क्रिएट केलं. पण जसं तुम्ही म्हटलं तसं माझ्या आयुष्यात मी दर 5 वर्षांनी रिसेट केलेलं आहे. राईट. अँड दॅट एव्हरी रिसेट इज अ न्यू रिसेट. असं नाही की मी पहिल्यांदा जे केलं तेच परत केलेलं आहे. पण त्याला मग तुम्हाला खूप कष्ट करावं लागतात. तुमचं पर्पज क्लॅरिटी पाहिजे, खूप कष्ट करण्याची तयारी पाहिजे तुमची. परत पहिल्यापासून सगळं सुरुवात करावं लागतं. नवीन कंपनी म्हणजे पहिल्या नवा गडी नवा राज्य असतं हो तिथे. तुम्हाला परत प्रूव्ह करावं लागतं की मी हुशार आहे, मी CEO आहे, मला लिडरशिप कळतं, कंपनीचा प्रॉफिट वाढवावं लागतं. मग परत पहिल्यापासून सगळं 10 वर्ष. राईट. सर, एक हायपोथेटिकल सिच्युएशन आता. एखादा 30-35 वर्षाचा मनुष्य आहे आणि सध्या जॉब लॉस आपण म्हणलं तसं आहेच. म्हणजे आत्ता एक रिसेंट रिपोर्टही मी बघितला की या पहिल्या क्वार्टरमध्ये 73,000 जॉब्स हे गेलेले आहेत थँक्स टू AI रिव्होल्युशन. तर त्याचा जर जॉब गेला कुठल्याही कारणाने, तर पहिल्या 7 दिवसात त्यांनी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या आवर्जून टाळायला पाहिजेत? मला वो 7 दिन नावाचा सिनेमा आठवणं, अनिल कपूरचा. तुमचा प्रश्न तिकडे नाही आहे, पण मला माहिती आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा जॉब गेला किंवा जाणार हे कळलं, पहिल्या 7 दिवसात तुम्ही काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं बँक बॅलन्स जाऊन चेक करा. हे अतिशय म्हणजे हे अगदी काय म्हणतात, हे लिटमस टेस्टच्या वरची टेस्ट आहे. माझ्याकडे किती पैसे आहेत बँकेमध्ये सेव्ह केलेले किंवा माझी इन्व्हेस्टमेंट काय आहे आणि मी किती दिवस मी आणि माझी फॅमिली त्या पैशावर जगू शकतो, ह्याची क्लॅरिटी सगळ्यात पहिल्यांदा घ्या तुम्ही. आणि ही तुम्ही स्वतःच घेऊ शकता, तुम्हाला दुसरं कोणी नाही सांगू शकत. त्याच्याकरता बसून तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट बघा, पैसे हे एक घ्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट,
पहिल्या 7 दिवसात तुम्ही स्वतःला ब्लेम करणं सोडून द्या. राईट. हे फार महत्त्वाचं आहे. लुझिंग द जॉब इज ॲन इव्हेंट. मी हे नेहमी सांगतो, लुझिंग द जॉब इज ॲन इव्हेंट बट लुझिंग द डायरेक्शन इज अ चॉईस. मला कुठल्या दिशेने जायचं आहे हा माझा चॉईस आहे. माझा जॉब गेला हा माझा चॉईस नव्हता. माझ्यामुळे नाही गेला माझा जॉब, काहीतरी झाले म्हणून गेला आहे. पण मी माझी डायरेक्शन चुकवायची का हा माझा चॉईस आहे. सो डोंट लूज द डायरेक्शन. सो दॅट इज. थर्ड थिंग इज, तुमच्या सर्व जवळच्या फॅमिली मेंबर्स, तुमचे मित्र यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या आणि त्यांना बोलून समजावून सांगा की असं असं झालेलं आहे आणि माझा जॉब गेलेला आहे. देर इज नो हार्म इन टेलिंग द ट्रूथ टू द वर्ल्ड ॲट लार्ज. परत व्हल्नरेबिलिटी इज अ स्ट्रेंथ. चौथी गोष्ट, तुमचा जॉब गेला आहे म्हणून आता मी दिवसभर टी व्हीसमोर क्रिकेटची मॅच बघेल, माझ्याकडे खूप वेळ आहे, मग मला गावाकडे जायचं राहिलं होतं, मग शेती, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा. ही प्रायोरिटी नाही आहे. तुमचं सगळ्यात मोठं ध्येय आता आहे की मला आता ह्याच्यापुढे काय करायचं आहे. मग पर्पज आणि क्लॅरिटी. मला नवीन जॉब करायचा आहे का, मला नवीन प्रोफेशन करायचं आहे का, नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, ह्याची क्लॅरिटी घ्या. मी तर असं म्हणेल, म्हणजे थोडंसं त्याला मी स्ट्रेच करतो, तुम्हाला गायडन्स करणारा असा कोणी माणूस आहे का, तुमचा मेंटॉर किंवा तुमचा कोच, त्याला जाऊन भेटा की असं असं झालेलं आहे बाबा, मी काय करू तुम्हाला सांग. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं नेटवर्क. आणि मी नेहमी म्हणतो तुमचं नेटवर्क ही तुमची नेटवर्थ आहे. वा. तुमचं नेटवर्क ॲक्टिवेट करा. तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या पास्ट, तुमच्या कॉलेजचे अल्युमिनाय असोसिएशन असेल, जे कोणी आहे तुमचं, त्या सगळ्यांना जाऊन भेटा आणि सांगा, हे मी दुसरा जॉब शोधतोय बरं का, तुझ्याकडनं काही मदत होणार असेल तर मला सांग. हे सुरू करा तुम्ही. आणि स्वतःला बिझी ठेवा. पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये फ्लो नावाची एक कन्सेप्ट आहे, FLOW. त्याच्यामध्ये तुम्ही फ्लोमध्ये राहण्याकरता तुम्ही काय करायला पाहिजे, योग्य वेळेस खाणं, जेवणाची वेळ आणि डाएट, योग्य जेवण, योग्य झोपण्याची वेळ, इनफ स्लीप, राईट डाएट, राईट एक्सरसाइज अँड बीइंग सराउंडेड बाय राईट टाईप ऑफ पीपल. हे फार महत्त्वाचं आहे. आपण अशा लोकांमध्येच सहवास राहायला पाहिजे आपला ड्युरिंग दॅट टाईम पर्टिक्युलरली, जे पॉझिटिव्ह माइंडसेटचे लोक आहेत. नाही तर तुम्ही अशा लोकांमध्ये, अरे तू काय, तू वेडा आहे, तुझा जॉब गेला, आता तुझं काही खरं नाही, अशा म्हणणाऱ्या लोकांमध्ये जाऊ नका. तर ह्या 4 गोष्टी तुम्ही, 5-6 गोष्टी तुम्ही फॉलो करा. राईट. आणि दुसरी एक गोष्ट आहे की आता तुम्ही काय नाही करायला पाहिजे, किंवा म्हणजे दोन्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, ह्याला पण होते की याचं स्वतःला ब्लेम करू नका. सगळ्यात पहिल्यांदा डिफेन्स मेकॅनिझम आपलं नॅचरली ॲक्टिवेट होत असतं की हे कुणामुळे झालं. 1-2 दिवसात ते विसरायचा प्रयत्न करा. असं गृहीत धरा की तुम्हाला काहीच झालेलं नाही आहे आणि तुमचं रुटीन तसंच चालू ठेवा. सकाळी त्याच वेळेला उठावा ज्यावेळेस तुम्ही ऑफिसला जात होता, घराच्या बाहेर निघा, लायब्ररीत जाऊन बसा, नाही तर आजकाल काय वर्क सेंटर वगैरे असतात, तिथे जाऊन बसा, पुस्तकं वाचा, जे तुम्हाला करायचं होतं तुम्ही केलं नाही बऱ्याच वर्षात ते करा. बट कंटिन्यू लाईफ ॲज इफ नथिंग हॅज हॅपन टू यू. इट इज डिफिकल्ट बट यू हॅव टू डू दॅट. देहबानचा आपला व्हॉट्सॲप चॅनल पण आहे, तर त्याची लिंक आहे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता, आपली कम्युनिटी तुम्ही जॉईन करू शकता. ज्यायोगे प्रत्येक नवीन विषय जे येत आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आधीच मिळतील. तसंच बिहाइंड द सीन्स पण आमचे काही फोटोग्राफ्स आहेत, काही डिस्कशन आहे, ते पण तुम्हाला त्याचाही आस्वाद घेता येईल. त्यामुळे व्हॉट्सॲप चॅनल आमचा नक्की जॉईन करा. सर, आपण शेवटाकडे आलो आहे. शेवटचाच प्रश्न की एखादा आपला एपिसोड बघतो आहे आत्ता, कुठल्याही एज ग्रुपमधले असेल, शक्यतो तरुण आहे समजा, आणि कुठल्याही कारणाने तो आतून तुटलेला आहे, जॉबचं कारण असेल, करिअरचं असेल, रिलेशनशिपचं असेल, तर काय सांगाल तुम्ही महत्त्वाची गोष्ट त्याला एकच सांगायची म्हणलात तर? नाही, आता काय, मला बोलायची इतकी सवय, एकच गोष्ट सांगणं थोडं अवघड आहे. पण एक फार महत्त्वाचं आहे की मी त्या तरुणाला किंवा त्या तरुणीला कोणाच्या बाबतीत असं सांगेल की दिस स्टेज इन युअर लाईफ इज रिअल. दिस स्टेज इन युअर लाईफ इज रिअल बट इट इज नॉट परमनंट. हे कळणं फार महत्त्वाचं आहे की आत्ता माझ्या बाबतीत जे होतं आहे हे फक्त आत्ता होतं आहे, असं पुढे नेहमी होत जाईल अशी काही आवश्यकता नाही आहे. सो दिस इज नॉट परमनंट. हा एक पहिला प्रश्न झाला. आणि पहिलं हे झालं, म्हणजे काय म्हणतात त्याला, ॲडवाईस झाला. दुसरा ॲडवाईस मी असं सांगेल की त्या फिनिक्स पक्षाची जशी गोष्ट आहे की आज मी खाली आलेलो आहे, मी लोएस्ट लेवलला माझ्या आहे, ह्यातनं मी उंच भरारी कशी घेऊ आणि ह्यातनं मी जगाला कसं प्रूव्ह करून दाखवू की मी अराईव्ह झालेलो आहे, आय हॅव अराईव्ड हिअर. तसं तुम्ही बघा, त्याच्याकडे करा. आणि मी एक छोटीशी कविता सांगतो. इंग्रजीमध्ये एक फार फेमस कवी आहेत रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणून, त्यांचं द रोड नॉट टेकन नावाची एक फार फेमस कविता आहे. त्यांची पूर्ण कविता नाही सांगत, पण शेवटच्या 2 ओळी त्यातल्या अशा आहेत की 2 roads diverge in the yellow woods. 2 roads diverge in the yellow woods. I chose the one less traveled by. I chose the one less traveled by
अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स. तर तुम्ही असा मार्ग निवडा जो थोडा खडतर असेल, थोडा कठीण असेल, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तो तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाईल. आणि हे सगळं आपण मराठीमध्ये क्षणभंगूर जसं म्हणतो तसं ही स्टेज ऑफ लाईफ ही टेम्पररी आहे. ते कॅरी करू नका की असंच नेहमी होत जाईल मला म्हणून. आणि स्वतःला मोटिवेट करा. इंट्रिन्सिक इन्स्पिरेशन तुमचं काय आहे ते शोधा आणि पुढे जा. सर खरंच खूप मनापासून थँक्स. कारण या विषयावर एपिसोड करायचा आहे खूप दिवसांपासून मनात होतं. आपल्याही बऱ्याच इंटरॅक्शन्स झाल्या आणि तुम्ही तुमच्या सुपर बिझी शेड्यूलमधनं वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान गेलं की जे अर्धा पाऊण तास आपली सगळी चर्चा झाली. यातनं खूप सारे टेकअवेज मिळाले. मला खात्री आपल्या प्रेक्षकांनाही यातनं खूप नवीन गोष्टी, नवीन इन्साईट्स मिळाले असतील. तुमचे मनापासून आभार. नाही, थँक्यू व्हेरी मच. आणि मी असं म्हणेल तुम्ही माझं देह भानावर आणलं या पॉडकास्टच्या थ्रू. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी सुनील सरांसोबतचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. सुनील सरांचं पुस्तकही आहे विदेशमुखी नावाचं. ते आत्मचरित्रात्मक आहे. त्यातनं अनेक त्यांचा प्रवास सगळा उलगडतो आणि त्यातनं आपल्यालाही अनेक नवीन गोष्टी कळतात. तर हे पुस्तक त्यांनी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये काढलेलं आहे. त्याची लिंकही आम्ही मुद्दाम डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. मी स्वतः ते वाचलेलं आहे, त्यामुळे हायली रेकमेंडेड आहे. नक्की आवर्जून घ्या. संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे. त्याची लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि एकूणच हा भाग तुम्हाला कसा वाटला, हा भाग बघून तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, आम्हाला कमेंट्समध्ये हक्काने विचारा. आम्ही ते तुमच्या वतीनं सुनील सरांना विचारून त्याची उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करू. भेटूया पुढच्या गुरुवारी अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर आणि इंटरेस्टिंग गेस्टसोबत गप्पा मारायला. बघत राहा आणि ऐकतही राहा देहवान पॉडकास्ट.